नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आजपासून आपण टी-ई-टी जी होणार आहे आपल्या जूनमध्ये, जी की महाराष्ट्र शासनानं सांगितलं की वर्षातून 2 वेळेस ही टी-ई-टीची परीक्षा आता होणार आहे आणि त्यानुसार आता आपण टी-ई-टीचा अभ्यास करणार आहे. आता हे जो अभ्यास आहे फक्त टी-ई-टीसाठी मर्यादित नसून जे पण विद्यार्थी बाकी परीक्षा दुसऱ्या पण परीक्षेच्या तयारी करीत आहे, एम-पी-एस-सी असो, कोणतीही स्पर्धा परीक्षा, बँकिंग वगैरे, त्याच्या सर्वासाठी हे सर्व उपयुक्तच राहणार आहे. तुम्ही गणिताचा भाग व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे. आणि गणित हे असा विषय आहे की लवकर एकदम 1, 2, 4 दिवसात किंवा 8 दिवसात कम्प्लीट होणारा विषय नाही. त्याला थोडा वेळ द्यावा लागेल, आपल्याला डिटेलमध्ये प्रत्येक गोष्ट समजून घ्यावं लागेल. काही डाऊट असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका, कारण तुमचे सर्व डाऊट क्लिअर झालं तरच तुमचं गणित परफेक्ट होणार. मॅथमॅटिक्ससाठी म्हणजेच गणिताला तुम्हाला थोडा चांगला वेळ, चांगला सराव द्यावा लागेल. प्रत्येक गणित 1-2 वेळेस सॉल्व्ह करून पाहायचंच आहे. आणि नक्कीच डाऊट तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. सध्या तरी आपले कोणतेही प्रकारचे आपण चार्जेस घेत नाही आणि सुरुवातीपासून पहा, म्हणजे जेणेकरून तुमचं गणित आहे हा विषय पक्का होईल. म्हणजे 0 पासूनच आपण सुरुवात करणार आहोत. बेरीज वजाबाकी भरपूर कोणाला प्रॉब्लेम येतात, गुणाकार भागाकार येतात, तर ते पण गणित आपण इथे घेणार आहोत. पहिले आपण नैसर्गिक संख्यापासून सुरुवात करू. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. तर इथं आपण पहिली नैसर्गिक संख्या पाहू. बेसिक आपलं सर्व व्यवस्थित गुणाकार भागाकार ही आपण ह्या क्लासमध्ये घेणार आहोत. दिसत नसेल तुम्हाला सांगा पहिलेच, ठीक आहे. पहिला क्लास आहे, थोडंसं कॅमेरा सेटिंग पण आपल्याला व्यवस्थित करावं लागेल. बहुतेक थोडा वेळ जाणार आहे इथं. आणि सुरुवातीपासूनच जर तुम्ही ऍक्टिव्ह असाल तर नक्कीच तुम्हाला आपल्या चॅनल थ्रू भरपूर बेनिफिट नक्कीच होईल. ठीक आहे. चला, तर नैसर्गिक संख्या काय असतात? 1 पासून सुरू होतात. 1, 2, 3, 4, 5, 6 अशा अनंत संख्या राहतात नैसर्गिक संख्या. म्हणजे नैसर्गिक संख्यामध्ये आपण 2, 3, 4 ही पण संख्या घेऊ शकतो. ही पण संख्या नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे सर्व या संख्या ज्या आहेत, तुम्ही किती जरी मोठी लिहिली तर ती पण नैसर्गिक संख्या असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं, नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात. नैसर्गिक संख्यामध्ये ऋण संख्या येत नाहीत. नैसर्गिक संख्यामध्ये शून्य येत नाही. त्याच्यावर आधारित एक प्रश्न राहतो, मग आपण काय करतो, व्यवस्थित समजून घेत नाही आणि त्याच्यामुळे आपला मार्क जातो. तर नैसर्गिक संख्यामध्ये शून्य येतो का? नाही. नैसर्गिक संख्यामध्ये -2, -3, -4 येतात का? नाही. ह्या सर्व संख्या नैसर्गिक संख्या नाही. हे लक्षात ठेवा, कोणत्या आहेत कोणत्या नाहीत. त्याच्यानंतर आपण पूर्ण संख्या पाहू. पूर्ण संख्यामध्ये जर आपण पाहिलं तर नैसर्गिक संख्या तर येतातच. नैसर्गिक संख्या येणारच आहेत. त्याचबरोबर आपल्याला एक एक्स्ट्रा गोष्ट येणार आहे, त्याचबरोबर शून्य ही संख्या पण येणार आहे. ठीक आहे. शून्य हा अजून ऍडिशन होणार आहे. आणि म्हणजे आपण नैसर्गिक संख्येमध्ये आपण पूर्ण संख्यामध्ये आपण पूर्ण संख्या म्हणजे शून्य, शून्य आणि नैसर्गिक संख्या म्हणू शकतो आपण. पण याच्यात वजाबाकीच्या कोणत्याही संख्या येणार नाही. वजाबाकी 1, वजाबाकी 2, वजाबाकी 3 ह्या संख्या येणार नाहीत. म्हणजे नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्या 0, 1, 2, 3, 4, 5, 6 ह्या अनलिमिटेड राहतात. तर बऱ्याचशा वेळेस तुम्हाला नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्येवर असा तिथं उल्लेख असतो, त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे. वाचन केलं की तुम्हाला उत्तर याचे कळून जाईल. ठीक आहे. म्हणजे पूर्ण संख्येमधलं तर फक्त पूर्ण संख्या, त्याच्यात निगेटिव्ह नंबर्स नसणार, म्हणजे वजाबाकीच्या संख्या नसणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जर आपण पाहिलं तर पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या, आता पूर्णांक संख्यामध्ये पण काय येणार?
ह्या सर्व संख्यात येणार, म्हणजे पूर्ण संख्या येणार, नैसर्गिक संख्या येणार. त्याचबरोबर आपल्याला काय येणार आहे, सर्व वजाबाकीच्या संख्या पण येणार आहे. म्हणजे वजाबाकी 4, वजाबाकी 3, वजाबाकी हे अनलिमिटेड हा. एक मिनिट. एक 2 3 4 5 या सर्व येणार. शून्यापासून या सर्व येणार. पण वजाबाकीचे पण येणार. -1, -2, -3, -4, -5, -6 या सर्व पूर्णांक संख्याचा संचमध्ये येणार आहे. या सर्व पूर्णांक संख्या. त्याच्यामध्ये पॉईंटच्या संख्या येत नसतात, लक्षात ठेवा. याच्यामध्ये कोणत्या संख्या येणार नाही? 0.7, 3.4, 2.8 किंवा 7/4 ही नैसर्गिक, ही काय पूर्णांक संख्या नाही. पण जर अशी संख्या दिली तुम्हाला 15/5 ही पूर्णांक संख्या आहे का? तर ह्या संख्येला बघा, याला भाग जातो की नाही पूर्णपणे? याचं उत्तर येते 3. ही पूर्णांक संख्या आहे. आता आपल्याला याच्यावरच आधारित आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे. जर मी 14/5 म्हणलं, हा पॉईंट मध्ये येते, 2.8 उत्तर येते, मग ही पूर्णांक संख्या आहे का? नाही. ठीक आहे. तर तुम्हाला हे माहिती पाहिजे, खालीलपैकी पूर्णांक संख्या कोणती आहे. तर पूर्णांक संख्या वजाबाकीमध्ये पण असू शकते. इथे पण तोच आपल्याला कन्सेप्ट लागू होतो. ठीक आहे. इथं पण आपल्याला इथे वजाबाकीमध्ये जरी असेल तरी संख्या चालते. ठीक आहे. म्हणजे -5, -9 या पूर्णांक संख्या आहेत. ठीक आहे. लक्षात ठेवा, इथं इथं पण दशांश संख्या नाही चालत, इथं पण दशांश संख्या नाही चालत. आता आपल्याला बऱ्याचशा वेळेस सर्वजण समजावून सांगतात नैसर्गिक संख्या काय आहे, पूर्ण संख्या काय आहे, पूर्णांक संख्या काय आहे. पण परीक्षेमध्ये असे प्रश्न येतच नाही. तुम्हाला काय विचारतात की ज्या न येणाऱ्या संख्या पण आपल्याला माहिती पाहिजे. न येणाऱ्या संख्या आपल्याला त्या गोष्टी आपण शिकून घ्यायच्या. त्याच्यानंतर पुढच्या ह्या गोष्टी येत नाहीत हा दशांशवाल्या. जर भाग जात असेल पूर्णपणे, समजा मी 132/3 ही पूर्णांक संख्या आहे की नाही? ठीक आहे. -132. तर याला जर पूर्णपणे भाग जात असेल आणि -133/3, आता या दोन्हीपैकी कोणत्या संख्येला 3 न भाग पूर्णपणे जातो ती आहे तुमची पूर्णांक संख्या. ज्या संख्येला पूर्णपणे भाग जात नाही ती पूर्णांक संख्या नाही. जर तुम्ही भाग घ्यायला पाहिला, ही पूर्णांक संख्या, ही पूर्णांक संख्या नाही. भाग देऊन पाहायला भाग जात नाही, याला भाग जातो. अशा प्रकारे पूर्णांक संख्या तुम्हाला माहित पाहिजे. एक प्रश्न बऱ्याचशा परीक्षेमध्ये याच्यावर आधारित येतो. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि नैसर्गिक संख्या एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवा. बाकीच्या पण आपल्याला महत्वाच्या आहेतच, पण ह्या 3 गोष्टी तरी लक्षात ठेवा. त्याच्या पुढच्या नंतर आपण पाहू. धनसंख्या आणि ऋणसंख्या सर्वांनाच माहिती आहे. आता तरी पण हा पण भाग घेणार आहे. धनसंख्या याला पॉझिटिव्ह नंबर म्हणतो आपण. पॉझिटिव्ह इंग्लिश मध्ये पॉझिटिव्ह नंबर. ऋण संख्या याला निगेटिव्ह नंबर म्हणतो. निगेटिव्ह इंग्लिश मध्ये. आपल्याला हे पण माहित पाहिजे, कारण कधी कधी काय होतं की आपल्याला मराठीमध्ये एखादा प्रश्न व्यवस्थित प्रिंट झालेला नसतो. त्याच्यामुळे आपण इंग्लिशमध्ये जर ऑप्शन जर मध्ये असेल, इंग्लिशमध्ये मराठीमध्ये दोन्हीमध्ये, तर आपण इंग्लिश मधला सहसा वाचायला हवा आणि उत्तर काढायला हवे. जे स्मार्ट विद्यार्थी ते तसंच करतात. त्यामुळं जेणेकरून एखादा 2 मार्कांना जर तुमचा विषय राहत असेल तर तो राहण्याची शक्यता नसणार आहे. पुढचं घेऊत आपण. ऋणसंख्या आणि धनसंख्या काय आहे ते पाहूत आपण. पॉझिटिव्ह नंबर म्हणजे पहा आपल्याला 4, 7, 11, 234 म्हणजे हे ऋण, ह्या सगळ्या धनसंख्या आहेत. त्याचप्रमाणे जर वजाबाकीच्या जर संख्या असतील, मायनस मध्ये संख्या असतील, ह्या निगेटिव्ह आहेत. म्हणजे वजाबाकीच्या ज्या संख्या असतात त्या ऋण संख्या असतात. ठीक आहे. हे पण माहित पाहिजे ऋण म्हणजे काय आणि धन म्हणजे काय. त्याच्यावरून आपल्याला उत्तर काढता येतील. त्याच्यानंतर सम आणि विषम संख्या काय असतात. समसंख्या, विषम संख्या, विषम संख्या. आता याला जर आपण इंग्लिश मध्ये पाहिलं, याला इवन नंबर म्हणतो. याला ऑड नंबर म्हणतो. ऑड नंबर.
ठीक आहे. आता इथे मी काही नंबर देतो, त्याच्यावरून आपल्याला डायरेक्ट करायचे आहे. समसंख्या कोणत्या आहेत आणि विषम संख्या कोणत्या आहेत ते आपल्याला काढायचे आहे. 23, 27, 47, 26, 24, 29, 142, 393, 472, 590, 671, 620, 643, 732. आता याच्यातल्या आपल्याला समसंख्या आणि विषम संख्या शोधायच्या आहेत. आता एवढं लक्षात ठेवा की ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या समसंख्या असतात आणि ज्या संख्येच्या शेवटी हे अंक नसतात त्या विषम संख्या असतात. म्हणजे त्याचा अर्थ आहे ज्या संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्या विषम संख्या असतात आणि हे अंक असणारे समसंख्या असतात. आता आपण काय करू, याच्यातल्या समसंख्या कोणत्या आहेत आणि विषम संख्या कोणत्या आहेत त्याला आपण काढू. जरी पहिली संख्या पाहिली याच्यात शेवटी 6 आहे, 6 आपल्याला इथंच भेटतो, त्याच्यामुळे 26 ही समसंख्या झाली. 23 ही विषम संख्या झाली कारण शेवटी 3 आहे. 27 ही विषम संख्या झाली, त्याच्यानंतर 47 पण विषम झाली, 24 ही समसंख्या झाली. ज्याच्या शेवटी आपल्याला हे अंक भेटतात त्या समसंख्या आहेत, ज्या संख्येच्या शेवटी हे अंक भेटतात ते विषम संख्या आहे. 47 त्याच्यानंतर 24, 29 झाले का, 29 इथे येईल, 142 इथे येतील, 393 आपल्याला इथे येईल, 472 आपल्याला इथे लिहावं लागते, 393 आपल्याला इथे लिहावं लागेल, 393 विषम येतील, 472 आपल्याला इथे लिहावं लागेल, 590 पण समसंख्या आहे, शेवटी 0 आहे. अशा प्रकारे थोडी प्रॅक्टिस केली म्हणजे आपल्याला दोघांमधला फरक कळून जाईल. ठीक आहे. सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पण येतं, टीईटी साठी तर येतच, पण सर्व गोष्टी आपल्याला पाठ पाहिजे. ठीक आहे. बाकीच्या गोष्टी आहेत 2-3 ते लिहून टाकूत आपण. 643, 732 आपल्याला इकडे. त्याच्यानंतर झालं आपल्याला मूळ संख्या कोणती आहे आणि संयुक्त संख्या काय. आता भरपूर जणांना मूळ संख्या माहिती राहतात पण संयुक्त संख्या म्हणजे काय ते थोडक्यात माहित नसतं. 1-2 मिनिटाचा ब्रेक घेऊन आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या घेऊ. एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि आपण काय करू की मूळ संख्या आणि संयुक्त संख्या आपण थोड्या वेळात सुरुवात करू, म्हणजे त्यावर आधारित प्रश्न पण आपण पाहू शकतो ना.
चल पुढचं आपण घेऊ. मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. मूळ संख्या कोणत्या असतात, संयुक्त संख्या कोणत्या असतात? ठीक आहे. मूळ संख्या वर लिहिलंच आहे आपण, त्याच्यामध्येच वर्गीकरण करू त्याचं. पहा,
ज्या संख्येला कशानेच भाग जात नाही त्या मूळ संख्या असतात. म्हणजे आपल्याला आता मूळ संख्या तुम्ही पाठ करून घेतलेले असतात. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47. फक्त 50 पर्यंत घेतलेले आहेत. ह्या संख्या जर पाहिल्या त्या मूळ संख्येला कुणालाच भाग जात नाही, फक्त त्या स्वतःच्या संख्येनं जाईल आणि एकनं जाईल. ठीक आहे. किंवा हे कुणाच्या दुसऱ्याच्या पाड्यात येतच नाही. एवढं लक्षात ठेवा की फक्त एकच्या पाड्यात आणि छोट्याच्या पाड्यात येतात. एवढं तर माहिती आपण भरपूर वेळेस पाठ केलेलं आहे. पण आता आपल्याला संयुक्त संख्या पाहायच्या. संयुक्त संख्या म्हणजे काय राहतात? ज्या मूळ नसतात त्या संयुक्त असतात. म्हणजे इथे 3 आहे, इथे 4 4 नाही, इथे म्हणजे ती 4 ही संयुक्त संख्या झाली. इथं 5 आहे, 6 नाही, 6 ही संयुक्त झाली. 8, 9, 10 ह्या सर्व संख्या मूळ संख्या आहेत, म्हणजे त्या संयुक्त संख्या झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला 11 आहे, 13 आहे, 12 नाहीये, 14, 15 ज्या म्हणजे मूळ संख्येमध्ये ज्या संख्या नसतात त्या संयुक्त संख्येमध्ये असतात. एकंदरीत आजचं अतिशय सोपं आपण वर्गीकरण करू शकतो. ज्या मूळ संख्या नसतात त्या संयुक्त संख्या असतात. ठीक आहे. व्यवस्थित दिसतंय का? दिसत नसेल तर लगेच सांगू शकता तुम्ही. चला पुढचा आपण प्रश्न घेऊ. एकच मिनिट थोडस आपण कॅमेरा सेटिंग करून घेऊ थोडीशी अजून व्यवस्थित. चला, म्हणजे ज्या मूळ संख्या नसतात त्या संयुक्त संख्या असतात. आता इथे 16 ही मूळ संख्या नाही, म्हणजे ती संयुक्त संख्या आहे. जेणेकरून याचा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअरली समजला असेल. 17 ही मूळ संख्या आहे. 18, 20, 21, 22 ह्या कोणत्याही याच्यापैकी कोणतीही मूळ संख्या नाही, म्हणजे त्या संयुक्त आहे. 23 ही मूळ संख्या असल्यामुळे ती संयुक्त संख्या नसणार आहे. 24 ही मात्र तुमची संयुक्त संख्या आहे. 25, 26, 27, 28 ह्या झाल्या सर्व संयुक्त संख्या. 29 ही मूळ संख्या असल्यामुळे ती संयुक्त मध्ये येणार नाही. 30 ही मूळ संयुक्त संख्या असणार आहे, कारण ती मूळ संख्या नाही आहे. 31 आपल्याला इथे घ्यायचं नाही. 32 पासून 33, 34, 35, 36, 37 घ्यायचं काही तर नाही, कारण 37 ही मूळ संख्या आहे. अशा प्रकारे आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. व्यवस्थित दिसतंय का विद्यार्थी मित्रांनो? चला आता आपण पुढचा भाग घेऊत आपण. ठीक आहे. मूळ संख्या झाली, संयुक्त संख्या झाली. त्याच्यानंतर आपल्याला सहमूळ सहमूळ आणि जोडमूळ पाहायचं. आता सहमूळ जर पाहिलं, ठीक आहे. जोडमूळ जोडमूळ काय? जोडमूळ आता ज्या दोन मूळ संख्येच्या मध्ये फक्त दोनचा फरक आहे. लगतच्या मूळ संख्येमध्ये 5 आणि 7 ह्या मूळ संख्या आहे, त्याच्यातला 2 मधचाच फरक आहे. मग ही जोडमूळ संख्या झालेली आहे. त्याच्यानंतर 5 आणि 7 याच्यामध्ये पण फरक जर पाहिला 2चा आहे. त्या दोन दोन मूळ संख्येमधला फरक 2चा पाहिजे. मग त्या काय राहतात? आपल्या जोडमूळ संख्या असतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये 2चा फरक नाही, इथे 2चा फरक आहे. 11 आणि 13 मध्ये 2चा फरक आहे. त्या झाल्या जोडमूळ संख्या. त्याच्यानंतर 17 आणि 19 या जोडमूळ संख्या आहे, कारण याच्यातला फरक 2चा आहे. इथं फरक 4चा आहे, इथं फरक 6चा आहे, इथं 2चा फरक आहे. म्हणजे जिथं जिथं फरक 2चा आहे ना, त्या सर्व संख्या काय झाल्या? आपल्या जोडमूळ संख्या झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण जर फरक पाहिला 41 आणि 43, मी फक्त 50 पर्यंतच्या दाखवतोय तुम्हाला. ठीक आहे. ह्या पण जोडमूळ संख्येची जोडी आहे. ठीक आहे. तर एवढ्या झालेल्या आहेत आपल्या जोडमूळ संख्या. आता आपल्याला काय पाहायचंय? जोडमूळ संख्या पाहिला, पण सहमूळ संख्या. सहमूळ संख्या काय राहतात? सहमूळ संख्या एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो.
समूळ संख्या ज्या राहतात, तुम्हाला जर मसावी जर येत असेल तर ज्या संख्येचा मसावी, ज्या दोन संख्येचा मसावी एक असतो त्या सहमूळ संख्या असतात. मी काय सांगितलं, ज्या दोन संख्याचा मसावी हा एक येतो, मसावी एक येतो. आता मसावी येत नसेल तर मी मसावीचे क्लासेस घेणारच आहे, सांगणारच आहे प्रत्येक वेळेस की मसावी कसं काढायचं, कारण डिटेलमध्ये आपण सर्व गोष्टी शिकणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. चॅनेलला सबस्क्राईबचे आपल्या इथे सध्या तरी काही चार्जेस नाही आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा. डिटेलमध्ये प्रत्येक गोष्ट आपण डिटेलमध्येच करणार आहोत, हळूहळू जाऊ, पण परीक्षेपर्यंत आपण सर्व गोष्टी कसे मार्क जास्तीत जास्त भेटतील. आता एखाद्याचं गणित चांगलं असेल तर नक्कीच त्याला 25च्या वरी पडू शकतात, पण एखाद्याचं गणित चांगलं नसेल तर मागच्या वेळेस मला भरपूर जणांचा अशी रिक्वेस्ट होती, सर आम्हाला कमीत कमी पासिंग तरी पाहिजे. त्याच्यामुळे नेमकं छोट्या छोट्या गोष्टी सांगून लास्टच्या महिन्यामध्ये मला विचारत होते की पासिंगचे पुरतं आम्हाला शिकवा सर. ठीक आहे, कारण वेळ कमी होता लास्टच्या महिन्यात. गणिताचा असा शक्यता नसते की तुम्ही भरपूर क्लासेस वाले म्हणतात की 4 दिवसात 8 दिवसात तुम्ही एवढं करा गणितामध्ये एवढे पक्के. तुम्ही परीक्षा दिल्यावर तेवढं कळतं आपल्याला की आपल्याला एवढे मार्क पडणार नाहीत गणितेमध्ये, है ना. तर मग तो प्रकार आपल्याला करायचा नाही. आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे गणित, व्यवस्थित आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे, आणि अभ्यास झाल्याच्या नंतर आपल्याला गणित नक्कीच सोपं जाईल. तुम्हाला जे मार्क आहेत, जर तुम्ही 18 ते 19 जर मार्क घेतले गणितामध्ये तर नक्कीच बाकीचे विषय अभ्यासू असतात. त्याच्यामुळे त्याच्यावर अभ्यास करून तुम्ही मार्क करू शकता. टी मध्ये तुम्हाला मार्क जेवढे पाहिजे तेवढे भेटू शकतात. तर 20 मार्काचा कमीत कमी टार्गेट तरी तुमचा गणिताचा पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त जर भेटत असेल तर चांगलीच गोष्ट. 27-28 मी 30 पैकी 30 ते म्हणत नाही, पण आपल्याला पास होणंच हे गरजेचं आहे. त्याच्यामुळं जरी तुम्ही 25च्या आसपास जरी घेतले, 20च्या वरी नक्कीच तुम्हाला भेटावं असं टार्गेट ठेवा तुम्ही. आणि त्याच्यानंतर जेवढे जरी भेटले तेवढे आपला बोनस राहणार आहे. जोडमूळ झाल्यास सहमूळ. सहमूळ सांगितलं मी तुम्हाला, ज्या दोन संख्येचा मसावी एक येतो, म्हणजे ज्याचा मसावी निघतच नाही दोन संख्येचा, त्या झाल्या तुमच्या सहमूळ संख्या. आता मी सहमूळ काढून दाखवतो तुम्हाला अजून एकदा. सहमूळ संख्या. आता 15 आणि 16 ह्या सहमूळ संख्या आहे का? मग आता मी मसावी काढून पाहणार आहे. ठीक आहे, मसावी काढून पाहणार. याचे 15चे अवयव माझे निघाले 3 आणि 5. 16चे अवयव करतो. आता ज्याला अवयव येत नाही, मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक गोष्ट मी सांगणार आहे, अवयव कसे काढायचे काय नाही. तर थोडासा वेळ तुम्हाला द्यावं लागणार आहे गणिताचं डिटेलमध्ये सर्व ए टू झेड आपण सर्व घेऊ डिटेल. आता 16चे अवयव जर काढले आपण, 2 × 2 × 2 × 2. आता इथं जर आपण मसावी काढायला गेलो, मसावी, तर आपल्याला कोणता तरी सामायिक अवयव दिसतो का? नाही दिसत आहे. त्याच्यामुळे याचा मसावी एक आला, म्हणजे ह्या दोन्ही समूळ संख्या आहे, म्हणजे या दोघांचे पण अवयव सामायिक नसावे. ठीक आहे, जर मी याच्या जागी जर दुसरी संख्या घेतली असती, मी 21 घेतली असती, इथे 21 घेतली असती, ह्या समूळ संख्या आहे का बघायचं. 15 आणि 21, 15चे अवयव मी आधीच काढलेले आहेत. ठीक आहे, 21चे अवयव निघतात का पाहूत आपण. 3, 7, 7 आणि 1. 21चे अवयव काढले, 3 आणि 7. इथं सामायिक अवयव आहे की नाही? 3. दोन्हीकडे पण 3 3 आहे. मग हे सहमूळ संख्या आहेत का? ही सहमूळ संख्याची जोडणी आहे. हा जोडमूळ आणि सहमूळवर एक प्रश्न 100% येतो. 100% परीक्षेमध्ये येतो. जोडमूळ संख्या किंवा सहमूळ संख्या, एक येईल दोन्ही, एक तर 100% राहतो. म्हणजे जर ह्या दोन्हीचा अवयव जर इथं पण एक सामायिक, तर या सहमूळ संख्या नाही, सहमूळ संख्या नाही. परीक्षेमध्ये आपल्याला टिक मार्क करायचं राहतं. एवढं डिटेलमध्ये आपल्याला करायची गरज नाही. फक्त जोडमूळ मध्ये आपल्याला काय पाहिजे?
सांगावं लागते. समूह मध्ये आपल्याला काही सांगायची गरज नाही, फक्त तिथं टिक मार्क करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, पटापट पटापट उत्तर येतील. आता अवयव काढावं लागतील, थोड्या मोठ्या मोठ्या संख्या असतील. ठीक आहे, चला अजून एखादा एक्झाम्पल घेऊन आपण. सहमूळ संख्या आहे का, सहमूळ संख्याची जोडी आहे का? प्रश्न लिहून आपण पहिले नाही. समजा दोन मूळ संख्या दिल्या, एक 19 आणि 53. जर दोन मूळ संख्या दिल्या ना, त्या 100% काय असणार आहे, जर दोन मूळ संख्या दिल्या असत्या त्या समूळ डोळे झाकू नये, त्याच्या अवयव काढायची गरजच नाही. तरी पण मी काढून दाखवतो इथे. ठीक आहे, 19 ही मूळ संख्या असल्यामुळे 19 भाग जाईल. ठीक आहे, 19 चे अवयव 19 गुणिले 1 येईल. 53 चे अवयव येतात 53 गुणिले 1 येईल, कारण 53 ही मूळ संख्या आहे. म्हणजे याचा सामायिक अवयव आपला कोणता निघतोय का? नाही निघत. मग हे दोन्ही पण काय झाल्या, समूळ संख्या झालेल्या आहेत. पण मी तर दुसरी घेतली असती तर 57 घेतली असते. मग 57 चे अवयव काय आले, 57 19 3 3 1. मग ह्या समूळ संख्या आहे का, 19 गुणिले 3. ठीक आहे, इथं 19 आहे, इथं 19 आहे. मग आता मसावी किती निघायला, मसावी किती निघायला, मसावी निघायला 19. म्हणजे ऑर्डर द्या, एक पेक्षा दुसरी संख्या आहे. मग ह्या सहमूळ संख्या आहेत का, नाही, ह्या दोन्ही सहमूळ संख्या नाही. ज्याचा मसावी निघत नाही, ज्या दोन संख्येचा, त्या राहतात सहमूळ संख्या. ठीक आहे, त्यानंतर आधारित आपण काही प्रश्न अजून पाहू. ठीक आहे, त्याच्यानंतर त्रिकोणी संख्या आहेत, भरपूर काही आहेत. पण याच्यावर आधारित आपण थोडेशा गणिताचे काही प्रश्न घेऊ. नाही तर एकदम पूर्ण बेसिक करण्यामध्ये आपल्याला काय होतं, बऱ्याचशा वेळेस क्लास करू वाटत नाही, बोरिंग वाटतं भरपूर गोष्टी. त्याच्यामुळे मी आता काय करणार आहे, तुम्हाला काही प्रश्न आपण त्याच्यावर आधारित नक्कीच घेऊ. ठीक आहे, आता मी प्रश्नाला सुरुवात करतोय. 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ. मी प्रश्न याच्यावर आपण सॉल्व्ह करू. काही प्रश्न आहेत त्याच्यावर नाही, जे पण असतील थोडेसे सोपेच गणित घेऊत आपण. काही महत्वाच्या गोष्टी आहेत व्याजाचे वगैरे, आता बेसिकच करूत आपण, एकदम जास्त असं डिटेलमध्ये नाही. महत्वाचे आता व्याजावर आधारित प्रश्न आहेत, ते मी सुरुवात करेल थोड्या वेळात. 2 मिनिटाचा ब्रेक घेईल मी. 2 मिनिट ब्रेक. थोडा वेळ ब्रेक लागतो मी, आणि त्याच्यावर व्याज, सरळ व्याजावर आधारित प्रश्न मी करणार आहे याच्यानंतर. ठीक आहे, सरळ व्याज कसं काढायचं, रास कशी काढायची. ठीक आहे, त्याच्यावर आपल्याला 2 मिनिटानंतर आपण सुरुवात करू.